सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। देशाचं राजकारण असेल, महाराष्ट्राचं राजकारण असेल, यात पहिला सातारा जिल्ह्यात चाललंय काय आणि विशेषतः सातारा विधानसभा मतदारसंघ आणि सातारा लोकसभा मतदारसंघात चाललंय काय, याच्यावर सातारच्या ह्या राजकारणावर महाराष्ट्रात चर्चा असते। आणि विशेषतः छत्रपती शिवरायांचे वंशज श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले आणि नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या दोघातलं सख्य कसं चाललंय किंवा ह्यांच्या राजकारणातली दिशा काय आहे, हे राजकारणात कशा पद्धतीने एकमेकाला शह देतात, ह्याच्यावर आजपर्यंतची चर्चा होती। पण गेल्या 5-7 वर्षाच्या कालखंडात ही दोन्ही एकत्र येण्याची प्रक्रिया नेत्यांची झाली आणि थोडासा का होईना सातारकरांना असेल किंवा महाराष्ट्रातल्या राजकारणात असेल थोडंसं एक वेगळी दिशा मिळेल असं पद्धतीचं एक वातावरण झालं। अर्थात ह्या दोघांचं मनोमिलन कोण म्हणतंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घडवून आणलं, कोण म्हणतंय तसं नाही झालं, तर दोघांनी भविष्याचा वेध घेतला आणि आपल्या पुढच्या पिढीचं बद्दल कशा पद्धतीनं आपल्याला राजकारणात आणता येईल किंवा पुढच्या पिढीला आपल्याला जो सलोख्यानं कसं वागता येईल, पुढच्या पिढीला आपले जे काय वैचारिक मतभेद असतील किंवा तुमचे मालमत्तेचे वाद असतील ते विसरून ही पिढी कशी एकत्र येईल ह्या संदर्भातले दोघांमध्ये चर्चा झाली आणि हे दोघं एकत्र आले। अशा पद्धतीची वेगवेगळ्या चर्चा महाराष्ट्रातल्याच नव्हे तर सातारा जिल्ह्यातल्या सुद्धा राजकारणात आहेत। आणि खऱ्या अर्थानं खरं तर लोकसभेला सुद्धा शिवेंद्रराजेंनी बाबाराजेंनी फार चांगली भूमिका घेतली आणि एकसंघपणे दोघांनी एकत्र काम केल्यामुळं 35,000 का होईना लोकसभा निवडणुकी ही खासदार उदयनराजेंनी जिंकली। विधान परिषदेला तर प्रश्नच नव्हता, बाबाराजेंनी स्वतःच वर्चस्व अधिक असल्यामुळं आणि उमेदवारच त्यांना ऐन वेळेला मिळाल्यामुळं तसे काय फार तुल्यबळ निवडणूक होईल अशी काय परिस्थिती नव्हती। त्याच्यानंतर आल्या जिल्हा परिषदेला काय होईल, पंचायत समितीला काय होईल, स्थानिक स्वराज्य संस्थेत हे राजे एकत्र येतील का, नगरपालिकांच्या निवडणुकीत नगरपालिकेचे एकत्र येतील का, अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झाल्या आणि जिल्हा परिषदेत चांगल्या पद्धतीने पार पडल्या। नगरपालिका सुद्धा भाजपनं खरं तर ह्या वेळेला आक्रमक भूमिका घेतली। मी आरडी गेल्या वेळेलाही असंच सांगितलं होतं की राष्ट्रवादीत हे दोन्ही नेते होते पण निवडणुका मात्र सातारा विकास आघाडी आणि नगर विकास आघाडी अशाच पद्धतीने झाल्या आणि परंतु यावेळेला भाजपनं मात्र ज्या पद्धतीनं काँग्रेसनं तळागाळापर्यंत स्वतःचं चिन्ह हाताचं गेलं पाहिजे, ग्रामपंचायतची सुद्धा त्याच पद्धतीनं निवडणुका लढवल्या पाहिजेत म्हणून त्याच पद्धतीची अवलंब खरं तर भाजपनं केला आणि सातारा नगरपालिकेची इतिहासात पहिल्यांदाच खरं तर भाजपला पक्षाच्या कमळाच्या चिन्हावर लढवण्याची भूमिका दोन्ही राजांना घ्यावी लागली। पण हे करत असताना सातारकरांना ते फार काय रुजलं नाही। दोन्ही राजे एकत्र असताना देखील अपक्षांनी फार मोठ्या प्रमाणावर बाजी मारली। आता अपक्ष कुणाकडे जाणार ह्याच्यावर परत खल साताऱ्यात सुरू झाले, कारण दोन्ही राजे एकत्र असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर जवळजवळ 55% जवळजवळ अपक्ष 50-55% म्हणायला काही हरकत नाही, कारण 20-22 अपक्ष लागले म्हणजे अगदी 40-45% तरी आपण म्हणूया की अपक्ष निवडून आले आणि हे सगळे जवळजवळ एकदा किर्दत सोडले तर शंकर किर्दत हे मेहरबान सोडले तर बाकीचे सगळे अपक्ष हे थोरल्या वाड्यावर विसरले। ह्या वाड्यावर विसावल्यानंतर मात्र राजकारणात एक वेगळी कल्पना मिळेल। नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभा अतिशय गाजतील असं दिसत होतं। जुना इतिहास तर असा आहे की आदमबाई बागवान असतील, संजय जोशी असतील, तुमचे बाळासाहेब बाबर असतील, हे शिलेदार ज्या पद्धतीनं लढायचे, पोपटराव मोहिते असतील, हे जे ज्या पद्धतीनं सुंद उपसुंदीचं राजकारण चालायचं अगदी त्याच पद्धतीनं अलीकडच्या काळात सर्वसाधारण सभा होतील असं लोकांना काय वाटत नव्हतं, कारण दोन्ही राजे एकत्र आहेत, राजकारण चाललंय, विकासाचं गंगा वाहणार आहे अशा पद्धतीचं लोकांचा एक कल होता आणि त्याच पद्धतीनं नगरपालिकेचं राजकारण होईल, शहरात फार मोठ्या विकास कामांना चालना मिळेल अशा पद्धतीचं एक वातावरण दोन्ही राजे एकत्र असल्यामुळे झालं होतं। पण
मी पहिल्यापासून सांगतोय की महाराष्ट्राचं राजकारण वेगळं, देशाचं राजकारण वेगळं, पण सातारा ह्या दोन्ही राजांचं राजकारण असं आहे की सगळ्यांची मतिभंग करणार आहे. हे तितकंच सत्य आहे. परंतु दोन्ही राजे जरी एकत्र आले तरी कार्यकर्ते एकत्र येतील असं मला वाटत नाही, आणि तेच घडलं. म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून नेते एकत्र आहेत, त्यांचे वैचारिक मतभेद त्यांनी मिटवले. आता हे लोकसभा विधानसभा पार पडल्या, आता पुढच्या 3-3.5 वर्षात खरं तर निवडणुका नाहीयेतच कुठल्या. जे आता एक जिल्हा मध्यवर्ती बँकेची सोडली, आणि ती काय निवडणूक काय सार्वजनिक होत नाही, कारण त्याचे विकासात जे सभासद आहेत सेवा सोसायटीचे ते ठराव बिराव अशाच पद्धतीच्या ते निवडणूक असतात, त्यामुळे त्या फारसं येत नाहीत. पण आता जर पाहायला गेलं तर स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगरपालिकांच्या निवडणुका झाल्यात, विधानसभांच्या निवडणुकीला अजून कालावधी मोठा आहे. त्यामुळं प्रत्येक जण मला म्हणजे ह्या नगरपालिकेच्या राजकारणात एकच दिसतंय की पहिली सभा गाजली ती लेब्यांनी गाजवली एवढ्यासाठी गाजवली की जो आपला कचरा डेपो आहे, सोनगावचा कचरा डेपो, तो कचरा डेपोला आग लावली का लागली, ह्याच्यावरून जे आग लागली ती आजपर्यंत काय पेटली नगरपालिकेच्या राजकारणात असं म्हणायला काय हरकत नाही. तीच आग आजही दुपत राहिलेली आहे, तीच धुमसती, आणि त्याच पद्धतीने हे वातावरण दिवसेंदिवस तापत चालले. पुन्हा जी स्टँडिंग कमिटी असते त्यातून काही जिल्हा म्हणजे खासदार गटाच्या नगरसेवकांनी बहिष्कार टाकून बाहेर पडाले. म्हणजे ही अशा पद्धतीनं जे राजकारण चाललंय, म्हणजे नेते एकत्र आहेत पण कार्यकर्ते मात्र अजून एकत्र नाहीत, हे तितकंच सत्य आहे. आणि त्याच पद्धतीनं सातारा नगरपालिकेचं वातावरण आता नगरपालिकेचं तर सुरू आहे, कारण सुंदर उपसुंदी जे आहे ते कार्यकर्त्यामध्ये आहे. आणि एक मी आजपर्यंत आरडी खरं तर पाहतोय, खरं तर एक वेळ खासदार गटातले इकडे तिकडे होतील, समजून घेतील, पण बाबा राजांचे जे कार्यकर्ते आहेत ते कधीही आणि कुठल्याही क्षणी तुम्हाला इकडे तिकडे गेलेले दिसणार नाहीत. जे काय होईल ते नेत्यांच्या आदेशानंच होतं, अशा पद्धतीचं एकंदरीत एक निरोप एखाद्या नगरसेवकाला गेला की त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे इतर नगरसेवकांनी करावे, असा एक त्यांचा एक पायंडा आहे, किंवा तो कळत न कळत ही आदरयुक्त भीती आहे की बाबांनी सांगितलंय ठीक आहे. पण त्याच पद्धतीचं तिथं वातावरण निर्माण केलं जातं आणि त्याच पद्धतीनं तिथं वावरलं जातं. नगरपालिकेची जर तुम्ही सर्वसाधारण सभा पाहिली तर पुन्हा तुम्हाला त्याच पद्धतीचं वातावरण दिसतं. आणि हे जे वातावरण आहे की खासदार गटाच्या उपनगराध्यक्षांसह सर्वांनीच खरं तर ह्या सर्वसाधारण सभेला बहिष्कार टाकला. म्हणजे ह्याचा अर्थ असा निघतो की ह्यांना एक तर नेत्यांनी सांगितलं असलं पाहिजे की तुमची कामं होत नाहीत, तुमचं ऐकलं जात नाही, तुम्हाला थोडंसं विकास कामांपासून थोडंसं वंचित ठेवलं जातंय, किंवा तुम्हाला निर्णय प्रक्रियेत घेत नाही, त्याच्यामुळं तुम्ही असं पद्धतीनं बहिष्कार टाका. असं टाका सांगितल्याशिवाय कोणताही नगरसेवक एका वेळेला बाहेर जाईल असं होत नाही, कारण पदाधिकारीही बाहेर पडतात. त्यावेळेला कुठंतरी हे पाणी मुरतंय आणि कुठंतरी त्यांच्यात एकमेकांच्यात फार मोठी दरी निर्माण होते. अशा पद्धतीचं एक वातावरण सातारा शहरात निर्माण झालंय. खरं तर आता बॉम्बे रेस्टॉरंट ते पोहे नाका, भविष्यात वरचा रस्ता खालचा रस्ता, अशा पद्धतीनं काम करण्याची भूमिका, म्हणजे जे रस्ते दोन्ही आहेत हे रस्ते कॉन्क्रिटीकरण करण्याची भूमिका खरं तर शिवेंद्रराजेंनी घेतलेली आहे. अजिंक्यतारा जो किल्ल्यावरचं संवर्धनाचं काम घेतलेलं आहे. ही कामं ही सुरू होणार आहेत. आणि अशा परिस्थितीत खरं तर ह्या नगरसेवकांनी ज्या भूमिका घेतल्यात, आज तुम्ही बाहेर गेला तरी नगरपालिकेचं कामकाज थांबलंय असं नाही, नगरपालिकेचा कोरम पूर्ण केला आणि त्याच्यानंतर तुमची सभा पार पडली आणि 40 विषय मंजूर झाले. आता 40 विषय मंजूर झाले, ह्या विषय जे मंजूर झाले ते कायदेशीर झाले. तुम्ही बाहेर गेला म्हणजे ह्या गोष्टी संपल्या असं नव्हे, तर काही गोष्टीत ज्या वेळेला समाजाच्या दृष्टीने तुम्हाला पाहिलं, कारण आज लोकांनी तुम्हाला मतदान केलेलं आहे आणि ज्या वेळेला मतदारांनी तुम्हाला तुमच्यावर विश्वास टाकला, त्या मतदारांच्या विश्वासाला पात्र राहिलं पाहिजे आणि कुठंतरी ह्या गोष्टी जर चर्चा थांबल्या पाहिजेत. तुमचे अंतर्गत जे मतभेद आहेत, जे पहिल्यापासून मी आजपर्यंत गेल्या 30-35 वर्षात बघतोय की ह्या वाड्यावरचा माणूस तिकडं बंगल्यावर कधी गेलेला नाही आणि बंगल्यावरचा माणूस कधी वाड्यावर आलाय, तर ह्याची चर्चा होते. म्हणजे
सर्वसाधारण जे कार्यकर्ते असतात त्यांच्याबद्दल नाही, पण पहिल्या दुसऱ्या फळीतला जर कार्यकर्ता एखादा इकडचा तिकडे गेला तर त्याची चर्चा होते. पण असे जे कार्यकर्ते इकडून तिकडे दल बदललेले आहे ते कुठं वर्जित अवस्थेत आले असं मला तरी आजपर्यंत काय फारसं दिसलं नाही. एखादं दुसरं उदाहरण सोडलं तर त्या कार्यकर्त्याला त्याची जागा दाखवून देण्याचं काम हे दोन्हीकडे केलं जाते. तशाच पद्धतीनं आहे राजकारणाचं एकंदरीत दिशा आहे. साताऱ्यात ह्या संदर्भात फार मोठ्या वेगवेगळ्या चर्चा आहेत. पण एकंदरीत जर आरडी तुम्ही गणित बघितलं म्हणजे कालच्या सर्वसाधारण सभेनंतर जर लोकांच्या प्रतिक्रिया बघितल्या तर अतिशय कडवट आहेत. म्हणजे नेत्यांनी एकत्र आल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकत्र यावं असं त्याचं लोकांचं जे म्हणणं आहे ते निश्चितपणानं चांगलं आहे. साताऱ्यात काही करा पण सातारा इतर शहरांसारखा चांगला झाला पाहिजे, बारामती सारखा झाला पाहिजे, फलटण सारखा झाला पाहिजे, तुमच्या कराडसारखी सुविधा निर्माण झाल्या पाहिजेत. हे सातारकरांच्या माफक अपेक्षा आहेत. आता योगायोगानं मंत्रिपद मिळालंय उदयनराजांना. राजकारणात राज्याच्या असेल देशाच्या असेल एक वेगळं वलय आणि ह्या वलयाचा फायदा सातारकरांना झाला पाहिजे एवढीच माफक अपेक्षा आहे. MIDC ला औद्योगिक वसाहत आली पाहिजे त्याच्या संदर्भात सुद्धा परवा औद्योगिक सामंत साहेबांशी खरं तर बाबांनी चर्चा घडवून आणली. MIDC ला सुद्धा चांगली ऊर्जित अवस्था येईल. म्हणजे ह्या गोष्टी जर होत असतील तर किरकोळ गोष्टीसाठी नाहक बदनामी ही नेत्यांची होती. म्हणजे त्यांच्या अंतर्गत मतभेद होत आहेत. सातारा विकास आघाडीचे नगरसेवक म्हणणार आम्हाला नगर विकास आघाडीचे नगरसेवक विश्वासात घेत नाहीत. तिकडचे म्हणणार ह्यांना ऐकून घेण्याची भूमिका नाही. म्हणजे ह्या तुमच्या ज्या एकमेकाच्या कुरघोड्या होत आहेत ह्या कुरघोड्या कुठंतरी थांबल्या पाहिजेत. यातून एकच होतंय की कालच्या ज्या बातम्या आहेत की बहिष्कार टाकला, नगरपालिकेची बदनामी होती, सातारकरांच्या बद्दल जी आदराची भूमिका आहे ते तुमच्याबद्दलची संपते, पण नेत्यांची फार मोठ्या प्रमाणावर बदनामी होती. बाबांची मी प्रतिक्रिया ऐकली. खरं तर त्या दोघांचं बंधूंचं एकत्र बोलणं झालं का नाही हे मला सांगता येत नाही, कारण त्या केंद्रीय म्हणजे त्या उदयनराजे हे अधिवेशनासाठी दिल्लीत असल्यामुळं त्यांचं बोलणं झालं असेल असं मला वाटत नाही. पण ह्या दोघांनी एकत्र बसून नगरसेवकांची मागच्या ज्या वेळेला तुमच्या विधान परिषदेच्या वेळेला ज्या पद्धतीनं कानपिचक्या दिल्या हे फक्त विधान परिषदेपुरतंच ते मर्यादित होतं. विधान परिषदेतली मतं फुटू नयेत एवढीच त्यांची अपेक्षा होती म्हणून हे करत होतं. कानपिचक्या दिल्या हे तुमचं आमचं बातम्याची एक चौकट झाली, चौकटीत होत नाही. कालची एकंदरीत जर बाबांची प्रतिक्रिया बघितली तर फक्त मिस्किल टिप्पणी देऊन किंवा काय नाही त्यांना ऍडमिशनची कामं असतील, त्यांना घरगुती उपाय असतील, पण एका सातारा विकास आघाडीच्याच कार्यकर्त्यांना मुलं आहेत आणि त्यांना ऍडमिशन घ्यायचे आणि नगर विकास आघाडीतल्या नगरसेवकांना किंवा त्यांच्या पदाधिकाऱ्यांना ऍडमिशन किंवा घरगुती कामं नाहीत असं नाही. कारण हा बोलणं गोष्ट वेगळे, पण ह्या गोष्टी ज्या होत आहेत ह्या दोन्ही राजांना थोडंसं बदनामी होती. दोन्ही राजांच्या बद्दल एक वेगळं मत म्हणजे आदराची जी भूमिका आहे आदराचीच जनतेची भूमिका कायम राहील. कारण तुम्ही छत्रपती शिवरायांचे वंशज आहात आणि छत्रपती शिवरायांचे वंशज असताना तुमच्याबद्दल आदर कायम राहील. पण अशा पद्धतीनं कुठंतरी तुमच्या कार्यकर्त्यांकडून किंवा तुम्ही निवडून दिलेल्या सातारकरांनी निवडून दिलेल्या तुम्ही पाठबळ दिलेल्या कार्यकर्त्यांकडून अशा पद्धतीनं तुम्हाला जर वेगवेगळ्या जर भूमिका घेऊन जर तुम्ही वेगवेगळे जर हे राहत राहिला तर लोकांचं आता तेच म्हणणं आहे. आता काय ह्यांच्या निवडणुका विधानसभेची संपली, लोकसभेची संपली, आता स्थानिक स्वराज्य संस्था सगळ्या संपलेल्या आहेत. म्हणजे 3-3.5 वर्ष हे दोन्ही नगरसेवक वाड्यावरचे आहेत. त्यांना असंच खेळवत ठेवून प्रत्येक जण आपला गट सांभाळतोय आणि गट सांभाळण्यासाठीच ही नगरपालिकेचं राजकारण चालू झालंय. ह्या दोन्हींच्या घोळात फक्त एवढंच होऊ नये की सातारचा विकास कुठेतरी थांबणार नाही. कारण बाबाराजांनी त्यांनी त्यांच्या पद्धतीनं जी कामं आणता येतील तेवढे आणण्याचा प्रयत्न केला. कारण ठोसेघर हे पर्यटन स्थळ झालं तर साताऱ्यात लोक येणार आहेत. कुसुंबीला जर देवस्थानचं झालं तर तिकडची लोक काय होणार साताऱ्यात येतील. म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही ज्या पद्धतीने करताय नको त्या कारणासाठी तुमची बदनामी होती हेही लक्षात ठेवा. कारण राजघराण्याची भूमिका ही राज्यालाच नव्हे तर देशाला सुद्धा दिशादर्शक असते. तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन इतर राजकारण्यांच्या पेक्षा लोकांचा वेगळा आहे. साताऱ्यातल्याच आहे असं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या नव्हे तर जगातल्या देशातल्या लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्याला कुठंतरी गालबोट लागू नये असं सुज्ञ लोकांचं तर म्हणणं आहे. आता बघा सर्वसाधारण सभा झाली,
चर्चा वेगवेगळ्या झाड सुरू झाल्या. कारण बहिष्कार टाकणं म्हणजे सातारा एवढी काय मेट्रो सिटी नाही, कुणाचं कोणाला काय कळत नाही. बघता बघता ही वाऱ्यासारखी सोशल मीडियातनं आणि लोकांच्या चर्चेतनं बातम्या पसरल्या. ह्याच्या संदर्भात पत्रकारांनी खरं तर नगराध्यक्षांना विचारलं, अमोल मोहित्यांना, की याबाबत जे बहिष्कार टाकला यावर तुम्हाला काय बोलायचं आहे. त्यांनी आपलं आळीमिळी गुपचिळी म्हणजे दोन्ही हात बांधून म्हणजे तोंडावर बोट अशा पद्धतीचं वातावरण ते त्यांनी केलं आणि वेळ मारून नेली. पण अविनाश कदमांना मात्र ह्या मोह आवरला नाही आणि त्यांनी सांगितलं असं की सातारा नगरपालिकेची सर्वसाधारण सभा ही भाजपची होती. आता भाजपची होती ह्याच्यात मला फार आवडत, कारण अपक्ष निवडून आले ते सातारा तुम्ही तुमच्याच गटात आहेत, त्या तुमच्याच पक्षात आहेत आणि त्यांनी पक्ष न बघता सातारकरांच्या हितासाठी तुमच्यासोबत आलेत. राजांच्यावरच्या खरं तर प्रेमापोटी तुमच्याकडे आलेत. ह्या गोष्टी असताना अशा पद्धतीनं बोलणं योग्य नाही. जर ह्या गोष्टी तुम्ही असं जर म्हणता तर मग तुमचे म्हणजे ते त्यातले जे निवडून आलेले आहेत बहिष्कार टाकणारे हे सुद्धा भाजपचे काही नगरसेवक आहेत ना. त्यात बनकर भाजपच्या आलेत, भोसले मॅडम योगाच्या चिन्हावरच निवडून आलेत. म्हणजे जवळजवळ बहिष्कार टाकणाऱ्यातले 10-12 जण भाजपचे आहेत. म्हणजे भाजपनं देखील ह्याच्यावर बहिष्कार टाकला का काय, म्हणजे काही म्हणजे हे कुठंतरी अविनाश कदमांनी सुद्धा बघितलं पाहिजे. अविनाश कदमांना माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही समजदार आहात, म्हणजे तुम्ही अनुभवी आहात, खरं तर अनुभवी आहात आणि तुम्हाला खाचाखोडी माहीत आहेत. ह्यात नेत्यांची बदनामी होती आणि बदनामी होऊ नये याची काळजी घ्या. कारण नगरपालिका जशी तुमची कालखंड सुरू झाला आहे तसं बदनामीशिवाय सातारकरांच्या म्हणजे नगरपालिकेच्या पदरात फारसं काय पडलं असं वाटत नाही. 40 विषय मंजूर केले, ही जगराटी आहे, कायदा आहे. ज्या अडचणी आहेत ते सोडवण्यासाठीच तुम्ही आहात. पण यातून एकच निष्पन्न होतंय की दोन्ही नेत्यांनी एकत्र यावं, दोन्ही नेत्यांनी एकत्र बसावं. ह्या लोकांना तात्पुरत्या कानपिचक्या दिल्या, अमुक दिल्या, तमुक दिल्या ह्यांच्यापेक्षा खरं तर हे जे सगळे जे 50च्या 50 नगरसेवक आहेत ह्या लोकांना एकत्रित साखळी बांधण्याचं काम करावं. ह्याच्यावर कोणाच तरी अंकुश असला पाहिजे. अशा पद्धतीचं तिकडचे 2 चांगले तज्ज्ञ नगरसेवक असतील, इकडचे 2-4 नगरसेवक असतील, त्यांची एक समिती निर्माण करावी आणि त्यातून एका अशा पद्धतीची बदनामी होणार नाही. ह्या पुढचे सगळे जे सर्वसाधारण सभा होतील ते खेळमेळच्या, खरं तर 50च्या 50 तुमचे आहेत आणि 50 तुमचे असताना ही सर्वसाधारण सभा अर्ध्या तासात संपली पाहिजे. मंजूर ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याला मंजुरी देणार, कारण तुम्ही कामं घेणार ती चांगलीच घेणार, सातारकरांच्या हिताची घेणार. पण असं होत असताना जर बहिष्कार होत असेल तर आपण कुठं कमी पडतोय का हे सुद्धा पार्टी प्रपोदाने लक्षात घेतलं पाहिजे. आता बनकर साहेबांसारखा जर यापूर्वी सुद्धा उपनगराध्यक्षपद भूषवलेली जर मंडळी असतील आणि त्यांना सुद्धा त्यांच्यावर सुद्धा ही वेळ येत असेल तर ह्याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरतंय असं सातारकरांचं म्हणणं आहे. ह्याचा अर्थ तुम्ही कुठंतरी एकमेकांच्या विचारधारेवर समजून घेण्याची भूमिका घेत नाही असंही लोकांचं म्हणणं आहे. यात नेत्यांची बदनामी होऊच नये अशा पद्धतीची एक व्यूहरचना दोन्ही नेत्यांनी करावी किंवा ह्यातल्या तज्ज्ञ मंडळींनी करावी एवढी सातारकरांची अपेक्षा आहे.